रुपये असे एकूण 600 रुपये. सामन्याला सुरुवात होते. वळतोय आजच्या दुसऱ्या सामन्याकडे. धावीर चषक 2022च्या निमित्तानं 10व्या पर्वामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आणि पहिल्या चेंडूवरती हार्दिक स्वागत केलं जात आहे. गोलंदाजाचं सोनेश्वर नेव्ही संघाच्या फलंदाजाने या वेळेला आपलं खातं सुद्धा चौकाराने खोललेलं आपल्याला पाहायला मिळतंय. क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जातं की वेल बिगॅन इज अ हाफ डन, आणि ही आकर्षक सुरुवात कोणाला नको हवी असते, मग खेळ कोणताही असो. याही वेळेला मैदानात अशाच आकर्षक सुरुवातीचे फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. संकेतच्या बॅट मधून आणखीन एक घणाघाती प्रहार. दे धक्का घे छक्का. पंचांकडून इशारा षटकाराचा आला होता, त्याच्यामुळे मी षटकार म्हणालोय. जो पंचांचा इशारा असेल तो रेक्टिफाय नक्कीच होईल, पण तोपर्यंत एक सूचना आहे. पेंडॉल ही हे सर्व जे आपणासाठी बसण्यासाठी केलेलं आहे. येथे पारी नक्कीच आपल्याला संध्याकाळचं सत्र सुरू झालं म्हणजे साधारण 4-1 वाजले की त्याच्यानंतर बसायला जागा मिळत नाही. इतक्या मोठ्या प्रमाणावरती गर्दी आपल्याला पाहायला मिळते आणि त्याच्यासाठी हे पेंडॉल आहे. हे जी काही आसन व्यवस्था करण्यात आलेली आहे तिथे गाड्या लावू नये. या पेंडॉल मध्ये बऱ्याच जणांनी गाड्या आणलेल्या आहेत. येस सर बोला. षटकार कॅन्सल केलाय आणि चौकार असणार आहे. हा चौकार असणार आहे, त्याच्यामुळे लागोपाठच्या 2 चेंडूंवरती 2 चौकार आलाय. संकेत नावात जादू आहे ना संकेतजी. संकेत देशमुख माझ्या बाजूला आले, तुझ्या बाजूला बघा. एका बाजूला तुषारजी शिंदे, दुसऱ्या बाजूला संकेत देशमुख. हा यावेळचा हा एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला, परंतु गोलंदाजाचं सुद्धा नियंत्रण सुटलं. नियंत्रण कोणत्याही गोष्टीचं असो, ते एकदा काही सुटलं की मग तुमच्याकडून चुका होत असतात आणि त्याला दंडित सुद्धा केलं जातं. पंचांनी त्याच ठिकाणी स्क्वेअर लेगला आपल्याला पाहायला मिळतात वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर इन टेनिस क्रिकेट म्हणून ज्यांचा नेहमी गौगवा राहिला असे बंटी कांबळे आपल्याला पाहायला मिळतात. विनोद कांबळेचे बंधू. आणि त्यांच्याकडून हा इशारा सुद्धा आला की हा नो बॉल असणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा फ्री हिटचा लाभ उठवण्याचा प्रयत्न. जरूर फुलटॉस होता, परंतु त्या पद्धतीने अर्थातच हा फटका खेळलेला नाहीये. एक धाव पूर्ण झाली, दुसऱ्या धावेचा सुद्धा प्रयत्न यशस्वी होतोय. पण कौतुक करावं लागेल नेव्ही संघाच्या दोन्ही खेळाडूंचं, कारण त्यांची आज जी देहबोली आहे ना, बऱ्याच वेळेला काय असतं की तुमचं बॉडी लँग्वेज बऱ्याच गोष्टी सांगत असतं. या वेळेला आपण पाहतो की रोहा संघ ज्या वेळेला बंगलेआळी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतल्यानंतर त्यांना माहिती होतं की पहिल्या 5 षटकांमध्ये आपले गोलंदाज म्हणजे पहिल्या पॉवर प्लेला कोणता गोलंदाज असणार आहे, दुसऱ्या पॉवर प्लेसाठी आपण कोणत्या गोलंदाजाला आमंत्रित करू, म्हणजे दुसऱ्या षटकासाठी अर्थात पॉवर प्लेच्या कोणत्या गोलंदाजाला आपण आमंत्रित करू, या सगळ्या जरी गोष्टी फिक्स असल्या तरी कौतुक करावं लागेल ते या वेळेला फलंदाजांच्या देहबोलीचं. पण आता मात्र गोलंदाजाने ओळखलंय की चाणाक्ष पद्धतीने थोड्या अंशी का होईना, क्रिकेट इज ऑल अबाउट टेम्परामेंट असंही म्हटलं जातं, तो कुठे तुमचा गमवायचा नसतो. या वेळेला गोलंदाजाने ओळखलं की आता मात्र आपल्याला धावा देऊन जमणार नाहीयेत. एका बाजूला अजिंक्य ज्या वेळेला बॅटिंग करतो त्या वेळेला अजिंक्यची बॅटिंग ही थ्रू द लाईन आहे आणि याही वेळेला त्याचा प्रत्यय पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषेतून फरार, चौकार.
दोन्ही बॅट्समन जर पाहिले ना तर सोनेश्वर नेव्ही संघाचे संकेत कुठल्याही डायरेक्शनला खेळू शकतो आणि अजिंक्य असा प्लेअर आहे ज्याला व्ही मध्ये खेळणं फार आवडतं आणि अशा प्रकारे थ्रू द लाईन खेळून काढण्यात त्याचा हातखंड आहे। याही वेळेला त्याने पाहिलं की ओव्हरपिच चेंडू आहे, त्याचा बरोबर फायदा उठवत चौकार वसूल केला, धावांचा आलेख उंचावतोय मित्रांनो। याही वेळेला पुढे सरसावून कॉपी बुक स्टाईलने खेळण्याचा प्रयत्न, जरूर एकेरी धाव मिळते। एकेरी धावानं अजिंक्य सुटेच्या खात्यामध्ये स्वतःच्या 5 धावा होतात, अर्थात 7 धावा होतात आणि धावफलकावरती एकूण धावसंख्या लागते 17। पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, 17 धावा तब्बल धावफलकावरती लागल्यात आणि 5 षटकामध्ये पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये जे आवश्यक होतं ते आपल्याला पाहायला सुद्धा मिळतंय। सोनेश्वर नेव्ही संघ जिथे नाणेफेकीचा कौल त्यांच्या बाजूने गेला नाही आणि त्यावेळेला जेव्हा मगाशी जयजीने त्यांना प्रश्न विचारला होता बंगलेआळी संघाला की तुम्ही प्रतिस्पर्धी संघाला कितपत रोखण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा त्यांनी म्हटलं होतं की साधारण 45 ते 50 धावांपर्यंत आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू, आमची बॉलिंग चांगली आहे। परंतु पहिल्याच षटकामध्ये आपण पाहिलं की पहिल्या षटकात जेव्हा गोलंदाजीला अथर्व आला, त्या अथर्वला मात्र या वेळेला अर्थहीन गोलंदाजी करण्यासाठी भाग पाडलं त्या दोन्ही फलंदाजाने। मग फलंदाज संकेत असेल किंवा अजिंक्य सुटे असेल, या दोन्ही फलंदाजाने आपला करिश्मा दाखवायला सुरुवात केली। हीच टेनिस क्रिकेटची खासियत आहे। बऱ्याच वेळेला आपल्याला म्हणजे क्रिकेटच्या बाबतीत कुठेही अर्थात मग तुम्ही त्याला लेदर क्रिकेटमध्ये सुद्धा म्हणू शकता किंवा अलीकडच्या काळामध्ये ज्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये सुद्धा म्हणू शकता। क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही जे काही ठरवताना ते तसंच होईल असं नाही, म्हणून प्लॅनिंगच्या सोबत इम्प्लिमेंटेशन इज द वन ऑफ द बेस्ट की फॉर अ सक्सेस असं म्हटलं जातं आणि ते या वेळेला पाहायला मिळणार का? मॅनेजमेंटच्या परिभाषेमध्ये प्लॅनिंगला जेवढं महत्व आहे तेवढंच महत्व किंबहुना इम्प्लिमेंटेशनला सुद्धा आहे आणि ते मैदानामध्ये पुढे आणण्यासाठी या वेळेला नवीन गोलंदाजाला पाचारण केलं जात आहे। पण अजिंक्यची फलंदाजी बघा, काय बॅटिंग स्टान्स आहे आणि त्याच वेळेला आपल्या बॅटिंग मधलं सगळं इम्प्रुव्हायझेशन दाखवतोय। 3 धावा पळून पूर्ण केल्या, व्हॉट अ रनिंग बिटवीन द विकेट, याला म्हणतात क्रिकेट मधलं टेक्निक सोबत असणारे टॅलेंट। पंचांनी 1 रन मात्र शॉर्ट ठरवले, पंचांनी 1 धाव मात्र ही शॉर्ट ठरवले, त्याच्या कारणास्तव केवळ 2 धावा खात्यामध्ये टिपल्या जाणार, 19 धावा धाव फलकावरती असणार आहे। गोलंदाजीसाठी रोहन आलाय, रोहन गावण गोलंदाजीसाठी आलेला आहे आणि त्याला पारितोषिक आलंय अभिषेक सावंत यांच्याकडून। प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। रोहनसाठी हे पारितोषिक आहे, पाहायचं आहे रोहन या पारितोषिकाचा हकदार ठरतोय का, कारण विकेट ही त्याच्या संघासाठी फार महत्वाची असणार आहे। बंगलेआळी संघातर्फे तो गोलंदाजी करतोय आणि आज रोहनला तशा प्रकारचं यश मिळून दाखवावं लागणार आहे। पण एका बाजूला अजिंक्यच्या फलंदाजीतली नजाकतता सुद्धा आपण पाहतोय। काही खेळाडूंकडे आपण पाहिलं तर फटके असतात, तर काही खेळाडूंकडे एक वेगळ्या प्रकारची नजाकतता असते। या मैदानावरती अशा प्रकारच्या धावा बनवणं, धावा कमवणं, धावा लुटणं हे बऱ्याच वेळेला मैदानात आपण पाहिलंय। किती सहज, किती सोप्या पद्धतीने, ज्याला म्हटलं जातं ना कावेवाच पद्धतीने धावा बनवणं, म्हणजे एका जमान्यामध्ये याच मैदानावरती योगेश पेणकर मैदानाच्या कुठल्याही बाजूला फटका मारून दाखवायचा किंवा संजय सोळंकी याच मैदानावरती आपण त्यांची फटकेबाजी पाहिली असेल। इकू द वन ऑफ द ग्रेटेस्ट प्लेअर इन अ टेनिस क्रिकेट म्हटलं जातं महाराष्ट्र क्रिकेट मधला। यात रायगडच्या 2 क्रिकेटपटूंनी याच मैदानावरती अप्रतिम खेळ दाखवलेला आहे आणि अजिंक्य सुद्धा आज तशीच खेळ दाखवण्याचा प्रयत्न करतोय। इथे मात्र थोड्या अंशी का होईना चूक नक्कीच घडते आणि फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होऊन परततोय। अजिंक्य सुटे मैदानाच्या बाहेर। ड्रीम्स क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। धावफलकावरती 1 गडी बाद 20 अशी संख्या धावफलकावरती लागते आणि कौस्तुभ पाटील आणि कंपनीसाठी मग लवेश असतील, चिन्मय असतील, सुमेध असतील, ही सर्व मंडळी यांच्याकडे आज बऱ्याच काही गोष्टी कॅमेरामध्ये चित्रित केल्या जातील। कारण याच मैदानावरती जयजी ज्या वेळेला समालोचन करत होते त्यावेळेला 4 धावा पळून पूर्ण झालेल्या सुद्धा आपण पाहिल्या, 3 धावा मला वाटतं त्याच इनिंगला 2 किंवा 3 वेळेला पूर्ण झालेल्या आपण पाहिल्या आणि आज अशाच वेळेला आपण पाहतोय फॉलो थ्रू मध्ये सुद्धा गोलंदाज धावचीतच्या स्वरूपामध्ये विकेट घेताना पाहतोय। एक असा क्षण आला की जिथे संकेत आणि अजिंक्य मैदानात स्थिरावतात असं वाटत असताना 2 खेळाडूंमधलं जे जबरदस्त कॉलिंग साठी ओळखले जातात ते त्याच खेळाडूंमध्ये धावचीतच्या स्वरूपात विकेट पडते।
आपल्याला आठवत असेल तुषारजी, बऱ्याच वेळेला असतं की काही फलंदाजांना विकेट गमवावी लागते. म्हणजे तेंडुलकरसाठी गांगुली, सेहवाग यांना बऱ्याच वेळेला रनआउट व्हावं लागलं. परंतु ज्या वेळेला एका शो मध्ये विचारण्यात आलं होतं की वीरेंद्र सेहवागला की तेंडुलकरसाठी तुम्ही किती वेळा रनआउट झालात, तर तो म्हणाला की मी तेंडुलकरसाठी किती वेळा रनआउट झालोय माहिती नाही, परंतु मी मात्र एकदाच सचिन तेंडुलकरला रनआउट नक्की केलं होतं. यावेळेला चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषा पार, चौकार. सव्वीस धावा धावफलकावरती लागतात. 12 चेंडूंचा खेळ संपलाय. सोनेश्वर नेव्ही संघ ज्याच्यासाठी ओळखला जातो, पहिल्या षटकामध्ये 17 धावा आल्या, दुसऱ्या षटकामध्ये केवळ 9 धावा येतात. परंतु कौतुक करावं लागेल रोहनचे की ज्याला गोलंदाजीसाठी आणलं गेलं, विकेटसाठी पारितोषिक सुद्धा लावण्यात आलं. पंगलेआळी संघातील गोलंदाजाने आता मात्र ओळखलंय की आपल्याला मैदानामध्ये धावा रोखण्यामध्ये आपण यशस्वी ठरलोय. शेवटच्या चेंडूवर चौकार जरूर आला सोनेश्वर नेव्ही संघाच्या फलंदाजाचा. संकेत त्याच्यासाठी अर्थात ओळखला जातो, कारण त्याला माहिती आहे की आपला खेळ जो आहे हा कावेबाज पद्धतीचा खेळ आहे आणि धावा जमवायच्या कशा, धावा बनवायच्या कशा आणि ऐन वेळी धावा ठोकायच्या कशा, याच्यासाठी त्याने बरोबर रणनीती आखलेली आहे आणि ती रणनीती मैदानात तो यशस्वीपणे पार पाडताना सुद्धा पाहायला मिळेल. अमित शेठ चिपळूणकर यांच्याकडून पारितोषिक येते. षटकारासाठी 200 रुपयांचा आणि चौकारासाठी 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे, कारण त्यांचा संघ मैदानामध्ये खेळतोय. सोनेश्वर नेव्ही हा संघ मैदानामध्ये आहे. 12 चेंडूत 26 धावा आल्यात. अजूनही 18 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. पाहायचं आहे की रोहा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत संकेतजी देशमुख, आणि त्यांना माहिती आहे की अशा वेळेला रोह्यातील 1-2 दर्जेदार संघ मैदानात आहेत, ज्यांचा खेळ नक्कीच आणखीन प्रभावीपणे आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला आणखीन एक चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी जरूर होतोय, कारण नवीन फलंदाज मैदानात आलाय. बंटी आपलं खातं खोलतोय आणि अर्थात ही संधी त्याने दिली ती फलंदाज संकेतसाठी. काही वेळेला असं होत असतं की तुम्ही केवळ एक ज्याला म्हटलं जातं ना की स्टेपनी परफॉर्मन्स, अशा प्रकारचीच कामगिरी मैदानात दाखवायची. कदाचित असाच मानस असावा की संकेतच्या सोबत आपल्याला खेळायचं आहे, त्यावेळेला केवळ अधिकाधिक संकेतला कशी संधी मिळेल, कारण संकेतकडे फटके आहेत, संकेतकडे टेम्परामेंट सुद्धा आहे आणि ते टॅलेंट सुद्धा भरलेलं आहे. क्रिकेटमध्ये या तिन्ही टीला फार महत्व असतं. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, गोलंदाज ज्या वेळेला अभिषेक गुडेकर गोलंदाजीला आलाय. एकेकाळी याच मैदानात दावीर चषकामध्ये बेस्ट बॉलर ठरलेला आहे अभिषेक गुडेकर, आणि त्याने ज्या प्रकारची गोलंदाजी केली होती, परंतु या वर्षी त्याचा गोलंदाजीतला स्पीड कमी झालेला दिसतोय, किंवा त्याच वेळेला कटर गोलंदाजी करण्याचा अभिचा स्पीड बघितल्यानंतर मी थोडा चक्रावून गेलो, कारण याच मैदानात अभिला ज्या वेळेला पंचांचा इशारा वाईटच्या स्वरूपात येतोय आणि त्याच्यामुळे पहिली धाव घेऊया आपण. मला कळवतंय तुषारजी की धावफलकावरती धावसंख्या झाले 28. अभिषेक गुडेकर गोलंदाजीला आलाय आणि अभिषेकने ज्या प्रकारे गोलंदाजी या मैदानात केलंय, मला आठवतंय सेमीफायनल मध्ये गोलंदाजी करत असताना प्रतिस्पर्धी मुंबई आणि त्याच वेळेला त्या ताकदीचा संघ होता आणि अभिने पहिल्याच ओव्हरला मेडन ओव्हर टाकून, म्हणजे पॉवर प्ले मध्ये मेडन ओव्हर टाकली होती आणि 3 विकेट घेतल्या होत्या. तोच अभि गोलंदाजीला आहे. सो अभिषेक नोन फॉर हिज परफॉर्मन्स असं म्हटलं जातं आणि तोच अभि गोलंदाजी करतोय. काही अंशी का होईना खेळाडू थोड्या अंशी जायबंदी होतात किंवा मग कामावरती रुजू होतात, मग आपला वयोपर्यंत आपण आपल्या परफॉर्मन्स मध्ये बदल करण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणून कदाचित निर्णय घेतला असावा अभिने की तो जलदगती गोलंदाजी त्याने थोडीशी तो करण्याचा न करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. अर्थात हा त्याचा स्वतःचा निर्णय, त्याच्यावरती टीका टिप्पणी करण्याचा माझा कोणताही अधिकार नाही, परंतु वळतोय मैदानाकडे जिथे धावफलकावरती धावा येताना पाहायला मिळतात. सोनेश्वर नेव्ही संघाला हेच हवंय, त्या कशाही स्वरूपात येवो, सिंगल, डबल किंवा त्याच वेळेला चौकार, षटकार, जे जे आवश्यक आहे ना सोनेश्वर नेव्ही संघासाठी, ती कामगिरी आता संकेत आणि बंटीच्या रूपाने पाहायला मिळतोय. कारण धावफलकावरती आता धावसंख्या आपण पाहतोय 30 धावा धावफलकावरती झाल्यात, 30 ऑन अ बोर्ड. संकेतला माहिती आहे की एका बाजूला बंगलेआळी संघाचा गोलंदाज अभिसारखा गोलंदाज समोर असताना त्याच्या समोर फलंदाजी करणं थोड्या अंशी का होईना आपल्याला आक्रमकता दाखवायची किंवा त्याच वेळेला मैदानावरती स्थिर थांबून खेळायचं, या डबल माइंड सिच्युएशन मधून तो बाहेर येतोय. मोठा फटका जरूर खेळतोय आणि चेंडू सरळ लॉंग ऑफ सीमारेषेच्या मधून फरार, चौकार.
संकेतने हेच ओळखलं की आपल्याला मैदानावरती स्थिरावायचं आहेच, पण त्याच्या जोडीला धावा सुद्धा जमवायच्या आहेत. उलट्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, हा प्रयत्न अर्थात अनेक वेळेला टेनिस क्रिकेटमध्ये धावा देणारा प्रयत्न ठरलाय, परंतु या वेळेला अभिनेते ओळखलं की हा प्रयत्न एकदा तरी संकेत आपल्या षटकात जरूर करणार. ही खऱ्या अर्थानं म्हणतात ना की मोठ्या खेळाडूंमधली लढत जर पाहायची असेल ना तर अशा पद्धतीने पाहायची असते. 34 धावा धावफलकावरती झाल्यात. या 34 धावांमध्ये संकेतचा वाटा फार मोठा आहे, कारण तसं पाहिलं तर संकेत खेळतोय मैदानामध्ये 21 धावांवरती संकेत खेळतोय. 11 चेंडूंचा त्याने सामना केलाय आणि 34 धावा 18 चेंडूंचा सामना झाल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे अजूनही तुषारजी 12 चेंडूंचा खेळ येणं बाकी आहे. एका बाजूला बंगळेआळी संघाकडे आता पर्याय शिल्लक आहेत, कारण 4 गोलंदाज आपल्याला वापरायचे आहेत. अशा वेळेला 3 गोलंदाज झालेत, एक अथर्व झालाय, रोहन झालाय, अभि झालाय. आता कोणत्या चौथ्या गोलंदाजाला आपण पाचारण करायचा हा त्यांचा कदाचित निर्णय झाला असेल, परंतु दहावीर चषकाच्या काही आठवणींमध्ये जसं अभिषेकच्या गोलंदाजीची आठवण आपल्याला काढणं ही आजची मी म्हणेन की गरज आहे आणि ते अपरिहार्य सुद्धा आहे. कारण अभिने ज्या प्रकारचा तो स्पेल टाकला होता, दहावीर चषकामधला तो बेस्ट बॉलर सुद्धा ठरला होता. अप्रतिम गोलंदाजी होती, मी आजही ती विसरणार नाही. कारण ज्या प्रकारचा तो स्पेल होता, मुंबईतील दर्जेदार क्रिकेटपटू होते समोर 2016ला, आणि 2016 वर्ष कसं विसरणार, त्या वर्षीच माझं लग्न सुद्धा झालंय. त्याच्यामुळे अभिच्या आठवणी, माझं लग्न, एंगेजमेंट आणि त्याच्यानंतर माझ्या लग्नाला आलेले तुषारजी शिंदे, संकेत देशमुख हे स्वतः खास गाडी करून माझ्या लग्नाला आले होते. त्याच्यामुळे याही आठवणी मी विसरणार नाही. 2016 अविस्मरणीय होतं. तुषारजी, प्रेमाची अर्थात लवर ही कन्वर्ट टू बायको त्या दिवशी झाली होती. कारण संदीपच्या आयुष्यात भरपूर संघर्ष झाला आणि जी गोष्ट भेटत नव्हती ती त्यावेळी भेटली. एक कमिटमेंट हे क्रिकेट कडून शिकलो ना मी, की 100% कमिटेड असावं. आपण ज्या व्यक्तीवरती प्रेम करतो त्याच्याशी लग्न करणं हे मी म्हणेन आई वडिलांचा आणि देवाचा आशीर्वाद हे फार कमी जणांच्या नशिबात असतं अलीकडच्या काळामध्ये, आणि ते माझ्या नशिबात आलं. त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी नक्की आभारी आहे परमेश्वराचा सुद्धा. या वेळेला वळतोय मैदानामध्ये, चेंडू हवेत खेळलाय, यस इट इज, आणि फलंदाज बाद होतोय. डीजे मास्टरने गाणं पण कदाचित माझ्या त्या आठवणीसाठी लावलं असावं लग्नाची. अर्थात वळतोय मैदानाकडे, बंटी गोलंदाजीला आलाय आणि बंटीसाठी पारितोषिक आलंय अभिषेक सावंत यांच्याकडून 200 रुपयाचं, बंटी वारंगे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक, आणि विकेट घेणारे. आज मैदानावरती धावा फार म्हणजे चौकार षटकारांची आतिषबाजी जयजी पाहायला मिळत नाहीये, पण अशा वेळेला धावा येत सुद्धा नाहीयेत. म्हणजे एका ज्याला म्हटलं जातं की ऍव्हरेज इकॉनॉमिकली गोलंदाजी असणं फार आवश्यक असतं, आणि तसा इकॉनॉमिकल स्पेल आपल्याला पाहायला मिळतोय. बंटीला हे पारितोषिक मिळालंय, त्याने विकेट घेतलंय आणि संकेत आता समोर आहे. फुल टॉस बनवून खेळून काढण्याचा प्रयत्न, अपील झाला, यस इट इज, पंचांनी ते उचलून धरलं आणि एक मोठी विकेट मिळते ती बंटीला. एक जमान्यामध्ये रोह्यामध्ये समालोचनासाठी आल्यानंतर माझ्याकडून एक वाक्य असायचं जयजी, की 17 अंक ही काफी खतरे वाला रहता है, पण आता उलट व्हायला लागले. 34 आकडा झालाय, 17 दुणे 34, आणि 34 वरती 2 विकेट गेल्या. लवेजी स्टॅटिस्टिशियन असं पाहायला मिळते आपल्याला. पारितोषिक आले याच दरम्यान नयनजी पिंगळे यांच्याकडून, जर हॅट्रिक घेतली गोलंदाजाने, नयन पिंगळे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक हॅट्रिक साठी, आणि रोहित शिंदे यांच्याकडून सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे जर गोलंदाज बंटीने हॅट्रिक घेतली तर. आणि कालच्या दिवशी जयजीने उल्लेख केला होता हॅट्रिक झाली होती, आणि आज सुद्धा अशा प्रकारची हॅट्रिक होणार का,
खराब चेंडू या वेळेला आणि हा सरळ भिरकावून दिलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. नो चेंडू प्लस 6. 7 धावा येत आहेत तब्बल. बॅटिंगला अविनाश आला आणि अविनाश याच्यासाठी ओळखला जातो आपल्या घणाघाती प्रहाराने पोलाडमय फलंदाजी मैदानावरती आज सुद्धा करणार हेच त्याने दाखवून दिलं. खराब चेंडू पाहायला मिळाला आणि फ्री हिट सुद्धा असणार आहे पुढच्या चेंडूवरती. ज्या गोलंदाजाने अद्यापर्यंत लागोपाठच्या 2 चेंडू 2 विकेट घेतल्या होत्या हेच ते क्रिकेट आहे. आणि म्हणून म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये वक्त वक्त की बात है, कब प्यादे को वजीर बनाए कब शहजादे को फकीर. आणि हेच गोष्ट आज सुद्धा मैदानावरती पाहायला मिळाली मित्रांनो. 41 धावा धावफलकावरती लागल्यात आणि टॉस साठी आपण आमंत्रित करतो YCC पिंगळसई म्हणजे संकेतजी देशमुख आणि तानाजी देशमुख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांच्या विरुद्ध धनगराळी हा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. तर टॉस साठी यायचंय YCC पिंगळसई विरुद्ध धनगराळी. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती असेल पहिली इनिंग संपली की आपण त्वरित टॉस करून घेणार आहोत. वळतोय मैदानात बंटीचा हा चेंडू या वेळेला पॉवर प्ले या वेळेला फ्री हिट होती परंतु फ्री हिटचा पूर्णपणे म्हणजे ज्याला म्हटलं जातं की चौकार आणि षटकारांमध्ये अपेक्षा व्यक्त केल्या जातात. अशा अपेक्षा बऱ्याच वेळेला असतात. मलाही एकाच जमान्यात वाटायचं की 10वीला मला सुद्धा साधारण 95-98% मिळावे परंतु मी त्यावेळेला कोरोनाच्या बॅच मध्ये नव्हतो. तुषारजी असो प्रत्येकाचं नशीब. वळतोय मैदानाकडे ज्या ठिकाणी या धावफलकावरती 43 धावा आल्यात. 43 ऑन बोर्ड. धावफलकावरती जेव्हा धावा चांगल्या आल्यात त्याला जबाबदार सुद्धा 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे पहिली संकेतने केलेली अतिशय काबेबाज पद्धतीची फलंदाजी. याच्यामध्ये 21 धावा त्याने बनवल्या. चौकार आणि षटकारांची आतिषबाजीपेक्षा धावा येतील कशा आणि त्या कशा पद्धतीने जमवल्या पाहिजेत याचा एक वेगळा आलेख पाहायला मिळाला. आता एक आणखीन जबरदस्त फटका अविनाशच्या बॅट मधून. बेधडक दे धक्का आणि घे छक्का. या वेळेला अविनाश जवळजवळ प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांचा नाश करायला मैदानात आलेला पाहायला मिळतोय. कारण धावफलकावरती सोनेश्वर नेव्ही संघाची धावसंख्या 49 वरती पाहायला मिळते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये मात्र अंगलट येते. ही चूक अंगलट येते. हा दुसरा फलंदाज धावचेच्या स्वरूपात बाद होतोय नेव्ही संघाचा. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. नवीन फलंदाज मैदानामध्ये येतोय विनायक. अर्थात विनायक साथ देणार आहे तो अविनाशला. दुसरे धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज धावचीच्या स्वरूपात बाद झाला आणि सोनेश्वर नेव्ही संघ जो आता मैदानामध्ये 50 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 4 गडी बाद 50 ही धावसंख्या जी अपेक्षित धावसंख्या होती ना 45 पर्यंत आम्ही रोखू असा जो कदाचित एक मी म्हणेन की मानस मनोदय व्यक्त केलेला होता प्रतिस्पर्धी संघाने बंगलेआळी संघाने तो मात्र या वेळेला सोनेश्वर नेव्ही संघाच्या फलंदाजाने संपूर्णपणे मैदानात त्यांचा तो मानस मनोदय उधळून लावलाय. कारण 4 षटकांमध्ये 51 धावा येतात. शेवटचं षटक येणं अजूनही बाकी आहे आणि शेवटच्या षटकामध्ये दोन्ही तडाखेबंद फलंदाजी करणारे फलंदाज मैदानात येतात. एका बाजूला पाहिलं तर अविनाशच्या बॅटमधून 2 षटकार आपण पाहिलेले आहेत ज्या अविनाशने आजपर्यंत सोनेश्वर नेव्ही संघासाठी धावांची आतिषबाजी बऱ्याच वेळेला मैदानात केली आहे.
त्याच्या बॅटमधून धावा येणं, मी म्हणेन हे फार महत्वाचं असतं की जेव्हा तुमच्याकडे तो टायमिंग साधला जातो ना, त्या टायमिंगला खऱ्या अर्थानं मग तुम्ही प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांच्या चिंधड्या सुद्धा उडू शकता. पण अशा वेळेला चेंडू हातामध्ये घेतोय तो स्वतः अभिषेक स्वतःच्या हातामध्ये चेंडू घेतोय, कारण अभिषेक गोळेकर एका अप्रतिम गोलंदाजीसाठी ओळखला जातोय आणि तोच गोलंदाज ज्याने मागच्या षटकामध्ये तब्बल 8 धावा दिल्या होत्या, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना रोखण्याची कामगिरी केली होती. अमित मोहिते यांच्याकडून पारितोषिक येते. प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. म्हणजे अजूनही 5 चेंडू येणं बाकी आहेत. या 5 चेंडू मध्ये हे चॅलेंज आहे मी म्हणेन, आणि हे चॅलेंज केवळ आर्थिक स्वरूपाचं नसणार आहे, कारण हे चॅलेंज थोड्या अंशी का होईना त्या जिगरबाज वृत्तीचं सुद्धा आहे. क्रिकेटमध्ये जुनून, जलवा, जज्बात या सगळ्या शब्दांच्या पलीकडे आणखीन एक महत्वाची गोष्ट असतं, आणि ते म्हणजेच मैदानामध्ये असणारी तुमची वेळ. या वेळचा हा चेंडू आपण पाहतोय, थोड्या अंशी का होईना कट करण्याचा प्रयत्न केला अभिने आणि त्याला संधी मिळते. तिसरा फलंदाज धावचीतच्या स्वरूपात बाद होतोय सोनेश्वर नेव्ही संघाचा. थँक्यू व्हेरी मच डीजे मास्टर. पडद्याच्या आतमध्ये काही खेळाडू किंवा प्रेक्षक बसलेले आहेत, जरा कृपया आपण बाहेर बसा. भरपूर जागा आहे मित्रांनो, आणि पडद्यावरून ते हात सुद्धा काढा. जरा एक थोडंसं अंशी का होईना आपण एक डिसिप्लिन मेंटेन करूया. पंचांचा इशारा येतोय की अवांतरच्या स्वरूपात, म्हणजे स्वैर चेंडूच्या स्वरूपात अवांतरच्या स्वरूपात ही धाव नोंदवली जाईल, आणि आमच्या गुणलेखकांनी सुद्धा आपल्या खात्यामध्ये ती धाव टिपले. 53 धावा धावफलकावरती लागल्या, आणि या 53 धावांमध्ये आता अविनाशकडे सगळ्यांच्या नजर आहेत, पण याच्यासाठी ओळखला जातो. अभिषेक गोळेकरकडे असणार व्हेरिएशन. गोलंदाजाकडे काय जबरदस्त, म्हणजे त्याच्या स्पीड वरती चर्चा करायची किंवा त्याच वेळेला त्याच्या अर्थात इन स्विंग आउट स्विंग वरती बोलायचं. तर ग्लेन मॅग्राला ज्या वेळेला हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा त्यांनी म्हटलं की जसं जसं तुमचं वय वाढत जातं तुमच्या गोलंदाजीचं स्पीड काही अंशी कमी होत जाईल, पण सगळ्यात महत्वाचं असतं ते म्हणजे व्हेरिएशन. जर तुमच्याकडे व्हेरिएशन असेल तर तुम्ही जगातील कोणत्याही फलंदाजाला समोर उभे ठेवू शकता, आणि हेच मैदानामध्ये दाखवतोय. अविनाश सारखा चांगला फलंदाज आहे, पण त्या चांगल्या फलंदाजाविरुद्ध हेच तर खऱ्या अर्थानं बॅटल असतं. ज्या 2 दिग्गज खेळाडूंमधली जी लढत आहे, अविनाश सारखा तुफानी फलंदाज, तुफानी फटकेबाजी तो मैदानात करतो, पण अभिला फरक पडत नाहीये, आणि तो मैदानात ते चॅलेंज स्वीकारतोय. हा चेंडू हवे जरूर खेळला, यष्टी रक्षक येतोय आणि फलंदाज बाद. अभिला मिळते ही विकेट. अभि गुडेकरला या ठिकाणी पारितोषिक येते, ते म्हणजेच अभिषेक सावंत यांच्याकडून 200 रुपयांचं पारितोषिक येते, कारण त्याने मिळवलेल्या या विकेटसाठी. स्कोरबोर्ड वरती एक नजर टाकूया. 55 धावा धावफलकावरती या षटकामध्ये केवळ 3 धावा खर्च केलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ज्या गोलंदाजीसाठी मित्रांनो लक्षात घ्या की ज्या षटकांमध्ये धावा येणं आवश्यक होतं, अशा वेळेला शेवटच्या षटकात अभिने केलेली ही अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्पीड जरूर कमी झाला असेल, परंतु त्याच वेळेला मैदानामध्ये धावा मात्र नक्की देणार नाहीये. खाईंत फटक्याशी नाही तर उपाशी या पंक्तीला प्रतिस्पर्धी संघाचे फलंदाज जाणार हे अभिने ओळखलं होतं, आणि त्याच प्रकारे त्याच्या अनुषंगाने गोलंदाजी करणं आवश्यक होतं. बुद्धिबळाच्या 64 घरांमध्ये असणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या कदाचित क्रिकेटच्या मैदानावरती गोलंदाजाकडे सुद्धा असाव्या लागतात, आणि हेच ज्याचा उल्लेख मगाशी जयजीने केला होता की बऱ्याच अंशी बॉलिंग ऑलराऊंडर असणं आपल्या मैदानामध्ये आपण आज अलीकडच्या काळामधली गरज ओळखली जाते, पण बॉलिंग ऑलराऊंडरच्या रूपाने शेवटच्या षटकांमध्ये सुद्धा अप्रतिम गोलंदाजी करणारे गोलंदाज सुद्धा आपल्याला आवश्यक असतात, आणि तेच अभिषेकने या वेळेला मैदानात दाखवलं. तिसरा आणि 5वं षटक त्याने टाकलं. धावा सोनेश्वर नेव्ही संघ जो झपाट्याने धावा बनवत होता त्यांना मात्र रोखण्याची कामगिरी केली, आणि 55 धावा धावफलकावरती आल्यात. सामना जिंकण्यासाठी आवश्यक असणार आहे 56 धावांची
टॉस साठी आमंत्रित करतोय वायसीसी पिंगळसई आणि धनगरआळी संघाला की आपण टॉस साठी यायचं आहे. 56 धावा बंगलेआळी संघाला बनवायच्या आहेत. सोनेश्वर नेव्ही संघाचा बॉलिंग अटॅक सुद्धा आपल्याला माहिती आहे, त्यांचा बॉलिंग अटॅक सुद्धा जबरदस्त आहे. खास करून नेव्ही संघाची आज फिल्डिंग जर व्यवस्थित झाली तर बॉलर्सना काही घाबरायची गरज नाही, अशा प्रकारचा अटॅक आहे. आणि अशा वेळेला आज प्रतिस्पर्धी संघ बंगलेआळी संघाचे कोणता फलंदाज मैदानात या 55 धावांचं टार्गेट उभं जे समोर आहे त्याला प्रतिकार करण्यासाठी उभं, अर्थातच त्या पद्धतीचा आत्मविश्वास दाखवणार आहे, हे आपण काही वेळातच पाहणार आहोत. पण तत्पूर्वी एक निवेदन आहे, एक विनंती आहे की अमितजी मोहिते आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. अमितजी मोहिते यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावरती येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. दहावीर चषक पर्व 10वे आणि या 10व्या पर्वामध्ये बऱ्याचशा चांगल्या गोष्टी असणार आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला रायगड विरुद्ध रेस्ट ऑफ महाराष्ट्र अशा प्रकारचा सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ही खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेट रसिकांसाठी एक आगळी वेगळी पर्वणी असणार आहे. ज्या मैदानावरती अनेक रती महारथी अनेक दिग्गज खेळाडू खेळले, त्या दिग्गज खेळाडूंमध्ये आणखीन कशा प्रकारे ही स्पर्धा आपल्याला आणखीन काय काय आविष्कार घेऊन येणार हे नक्कीच मी तुमच्यापर्यंत घेऊन जाणार आहे. पण तत्पूर्वी 55 धावा धावफलकावरती झाल्यावर 56 धावांची गरज असताना सलामीवीर जोडी मैदानात जाताना पाहायला मिळते. पिंगळसई संघाचा कर्णधार आणि धनगरआळी संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित झालेले आहेत. टॉस साठी मी वळतोय आणि घेऊन चलतोय आपल्याला महाराष्ट्रातील एक बुलंद आवाज आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या ओठांवरती आणि बोटांवरती आकड्यांची एक अतिशय जादुई अशा प्रकारची विश्लेषण असतं. आणि माझे या वर्षी नव्हे तर मला वाटतं टेनिस क्रिकेटमध्ये मी थोडं या लोकांना सिनियर जरूर आहे, परंतु टेनिस क्रिकेटमध्ये समालोचन केल्यापासून आम्ही पहिल्यांदा एकत्रित स्टेजवरती आलो आणि मला खऱ्या अर्थानं अभिमान वाटतो की अलीकडच्या काळामध्ये ज्यांचं समालोचन मनापासून ऐकावं असे एक समालोचक जयजी भोसले या ठिकाणी येतात. मी त्यांना विनंती करतो की माईकचा भार तुमच्याकडे सोपवतो, पण तत्पूर्वी फक्त टॉस घेऊन येतो. वायसीसी पिंगळसई आणि धनगरआळी. हॅलो, सुहाजी कारभारी साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करणार आहोत. धनगरआळी संघाच्या कॅप्टनने यायचं आहे. तिकडे सामना सुरू झालाय, नाणेफेकीचा कौल होतोय वायसीसी पिंगळसई आणि धनगरआळी. धनगरआळी संघाच्या कर्णधाराने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. व्हॉट यू डिसाइड? आम्ही फिल्डिंग करू, क्षेत्ररक्षण. प्रतिस्पर्धी 5 ओव्हरची मॅच आहे, कितपर्यंत रोखाल असं वाटतं? नक्कीच आम्ही 40 ते 50 धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. धनगरआळी संघाची स्ट्रेंथ आहे त्यांची बॉलिंग. आजपर्यंत जर पाहिलं तर कोणत्या गोलंदाजांवरती आज जास्त विश्वास वाटतोय? चिन्मय आहे, त्यानंतर त्या 2 आयकॉन आहेत, ते आयकॉन चांगले बॉलिंग टाकतील, कारण असोसिएशनमध्ये चांगले ते बॉलिंग टाकतात, त्यामुळे त्यांना आम्ही घेतलेलं आहे. ओके, विश यू ऑल द बेस्ट. यानंतर वायसीसी पिंगळ सही संघाचा कर्णधार 40 ते 50 मध्ये रोखण्याचा विचार आहे. काय वाटतं की या 5 षटकांमध्ये किती धावा होतील?
आता ते फलंदाजांवरती आहे. तसे आमच्याकडे चांगले ताकदीचे फलंदाज सुद्धा आहेत, पण बघूयात. आमचा पण प्रयत्न असेल की जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करूयात आम्ही सुद्धा. या सामन्यात कोणत्या एखाद्या फलंदाजांकडून तुम्हाला अपेक्षा जास्त आहेत? तसे आमचे सगळेच फलंदाज खूप चांगले आहेत जे आहेत ते. सर्वात जास्त हे असेल ते राजादा आणि गुड्डू. ओके, तुम्हाला हार्दिक शुभेच्छा आहेत. राजा आणि गुड्डूची बॅटिंग बहरावी अशी अपेक्षा व्यक्त केली कर्णधाराने. धन्यवाद सर, आपण सुद्धा या ठिकाणी नाणेफेकीसाठी उपस्थित झालात. हा टॉस झालाय आणि न्यूज फ्रॉम सेंटर धनगरवाडी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय, निर्णय घेतलाय क्षेत्ररक्षणाचा आणि पिंगळसई या सामन्याच्या नंतर बॅटिंग करताना मैदानात पाहायला मिळेल. ओव्हर टू जयजी भोसले. धन्यवाद संदीपजी जगे सरांचा आवाज तुम्ही ऐकत होता. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे आणि जिथे मात्र आपण पाहतो 56 धावांचा पाठलाग करण्यासाठी दुर्गेश आणि जय ही जोडी मैदानावरती होती. बाद झालाय. दुर्गेश पहिला खेळाडू बाद होऊन तंबूच्या आसऱ्याला परतलाय. जीवन आहे खरी कसोटी, मागे वळून पाहू नका, येईल तारावाय कोणी, वाट कोणाची पाहू नका. हे जग जिंकायचं आहे सारं, जिंकल्याशिवाय थांबू नका, जिंकल्याशिवाय थांबू नका. या टोनच्या आधारावरती जाऊया मैदानाच्या आतमध्ये या धावांचा पाठलाग करण्यासाठी आणि पहिल्या षटक हाताळण्यासाठी अतिश गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळत आहे. अतिश याला प्राचार्य करण्यात आलं. पहिल्या षटकामध्ये त्याने गडी बाद केलाय. जय पाटणकर यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे. जय पाटणकर साठी आहे. हा चेंडू खोलवा टप्प्याचा उजव्या यष्टीच्या बाहेर. जय पाटणकर जो मैदानावरती खेळतो ना त्याच्यासाठी प्रत्येक षटकारासाठी भूपेंद्रजी धाटावकर साहेब आणि योगेशजी शिंदे साहेब यांच्याकडून हे 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज लगावण्यात आलाय. गोलंदाज हा चेंडू लॉर फुलटोज आहे. नो चेंडू बीमरच्या चेंडूवरती लगावला एक दणदणीत सणसणीत फटका. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थँक्यू. बीमरचा नो अर्थात फलंदाजाला चालून आलेली सुवर्ण संधी फ्री हिट असणार, ज्या वेळेला गोलंदाजाला ताकीदही पंच दोन्ही देत असताना पाहायला मिळतात. तुम्ही अशा पद्धतीचा चेंडू पुन्हा हाताळू शकत नाही. जर अथवा अशा पद्धतीचा चेंडू पाहायला मिळाला तर तुमची गोलंदाजी ही बंद करण्यात येईल. फ्री हिटचा चेंडू अर्थात 4 प्रकार वगळता खेळाडू कोणत्याही प्रकारे बाद होऊ शकत नाही. हिट द बॉल टॉईस, ऑब्स्ट्रक्शन द फील्ड, हँडल द बॉल अँड रन आउट हे 4 प्रकार वगळले ना, त्यामुळे प्रकार वगळता अथवा कोणताही खेळाडू अशा पद्धतीने बाद होणार नाही. फलंदाज जो स्ट्राईक एंडवरती ज्याला मात्र ज्याच्यावरून जो काही चौकार आलाय, नो बॉल वरती त्याने चौकार ठोकलाय. संघाची धावसंख्या फ्री हिटचा बॉल गोलंदाज. खोलवा टप्पा या वेळेला मात्र ऑन साइडला शॉर्ट स्क्वेअर लेगला चांगले क्षेत्ररक्षण, परंतु ही चोरटी धाव अर्जित करण्यात आली आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती कोणता खेळाडू बाद होऊ शकत नाही. एक असा किस्साही घडला, जो रूट आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2 वेळेला त्रिफळाची बॅक टू बॅक 2 चेंडूवरती जसप्रीत बुमराहने बाद केला, परंतु तो फ्री हिटचा चेंडू होता. नो चेंडू त्याने टाकला आणि तदनंतर आपण पाहिलं तर त्याला बाद दिलं गेलं नव्हतं. व्यासपीठाच्या उजव्या बाजूला मित्रांनो तुमचं स्थान बाउंड्री लाईनच्या आतमध्ये नाही आहे, ते आमच्या हृदयात आहे आणि आम्ही अथवा आमचे आयोजक तिथे येऊन तुम्हाला उठवण्याआधी तुम्ही तिथून उठा. गोलंदाज पुन्हा एकदा हा फटका ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, कोणती चुकी करत नाहीये, टिपला जाईल, संपलाय. फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 2 बाद. दुसरा खेळाडू बाद होतो. प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज आहे. अर्थात अनिलजी मोहिते साहेब, अमोलजी चिपळूणकर साहेब, अनिलजी चिपळूणकर साहेब यांच्याकडून हे पारितोषिक आहे. अगदी त्याच वेळेला प्रत्येक षटकारासाठी निखिलजी सुर्वे साहेब, अभिषेकजी सावंत साहेब यांच्याकडून प्रत्येकी 200 रुपये पारितोषिक लगावण्यात आलंय. जय पाटणकर साठी प्रत्येक षटकारासाठी भूपेंद्रजी दाटावकर साहेब, योगीजी शिंदे साहेब आणि अमितजी किर साहेब यांच्याकडून पारितोषिक आहेत. अर्थात पारितोषिकांची वर्षा होत असताना पाहायला मिळत आहे. खेळाडू त्याच वेळेला अगदी बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. अगदी या आधीचा चेंडू जर का आपण पाहिला ना, गोलंदाजाने बीमरचा नो टाकला होता. आपण पाहिलं तर कुठे ना कुठेतरी त्याच्यावरती नशीब रुसलंय की काय असं भासलं होतं. परंतु मी कालच्या दिवशी म्हटलो निश्चित की रुसलेलं नशीब, रुसलेली बायको ही कधी ना कधीतरी खुदकन हसतेच, असंच पाहायला मिळालं आणि त्याने खेळाडूला बाद केलं. खेळाडू क्रमांक 2 बाद झाला. बाद होणारा खेळाडू जो चिंट्या या नावाने मैदानामध्ये उतरला होता, चिन्या या नावाने मैदानावरती उतरला होता. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज वैभव दाखल होतोय.
डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू इथे मात्र सरप्राईज पॅकेज राहिला होता. डावी यष्टी सोडून जाणारा हा चेंडू बंटी कांबळे सर आमच्याकडे वळतायत. गोलंदाजाला दंडित करण्यात येते. अवांतर धाव संख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या वधारेल. धावफलकावरती सध्याच्या घडीला 14 धावा धावफलकावरती आहेत. लक्ष आहे 54 धावसंख्येचं. 57 धावसंख्येचं 11. हा चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर लोअर फुल टॉस स्टेट डाऊन ग्राउंड. छत्रपती शिवरायांच्या तलवारीसारखा चेंडूवरती प्रहार. जय पाटणकरच्या बॅट मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर षटकार. थँक्यू. पुष्पाचं हे गीत, पुष्पाचं एक गीत ना तर संपूर्ण भारताला लंगड करून टाकलं. अल्लू अर्जुन एक व्यक्ती आहे ज्याने भारताला लंगड केलं, परंतु मैदानाच्या आतमध्ये ना गोलंदाजाचं कंबरड मोडलं. फलंदाज जयने काय फटकेबाजी करतो. तो एक रंगात आलाय, ढंगात आलाय. 20 धावा धावफलकावरती आहेत. इक्वेशनचा विचार केला तर प्रत्येक षटकागणिक 20 धावा आल्यात आणि सिच्युएशनचा विचार केला ना तर येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 36 धावसंख्येची आवश्यकता आहे. प्रत्येक षटकागणिक 9ची धावसंख्या इथे गोळा करावी लागणार आहे. पहिल्या 2 षट जिथे मात्र पहिल्या षटकाच्या अंती आपण पाहतोय एक धडाकेबाज फलंदाजी. एका बाजूला जरी पडझड चालू असेल ना, दुसऱ्या बाजूला इथे सातत्याने चांगली फटकेबाजी जय करत असताना पाहायला मिळतोय. त्याचा भरधाव षटकोची बाहुबली मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. लीले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडतोय आणि त्याची बॅट आता मात्र बोलतीये. 20 धावा धावफलकावरती 20 रन्स ऑन अ बोर्ड. 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. वीरेंद्र सहवाग याचा जन्मदिवस 20 नोव्हेंबरला आणि वीरेंद्र सहवागचा एक किस्सा निश्चितच संदीप जगे सरांनी अगदी या आधीच्या मॅच मध्ये सांगितला. हा चेंडू खोलवा टप्प्याचा युनिस आय डेफिनेटली हिट फर्निचर डिस्ट्रॉय केला. 4 मुंढा चित केला. खेळाडू क्रमांक 3 बॅक टू द पॅव्हेलियन. थँक्यू. 3रा खेळाडू बाद झालाय. परिस्थिती आपण अनेक वेळा म्हणतो, परिस्थिती जरी धासाली ना तुमची त्याला सावरण्याची मनस्थिती कशी आहे ना ही फार महत्वाची ठरते. आता मात्र या खेळाडूंचा माइंड सेट कसा असणार आहे, मनस्थिती कशी असणार आहे, आत्मविश्वास कसा असणार आहे. आत्मविश्वास आहे ना मित्रांनो, प्ले स्टोर गुगलच्या प्ले स्टोर वरती जाऊन तुम्ही डाउनलोड अजिबात करू शकत नाही. त्यासाठी तुमच्याकडे जिगरा लागतो. आत्मविश्वासासाठी असणारी तयारी ही तितकीशी महत्वाची राहते आणि जय्यत तयारी आहे का तुमची या मॅच साठी हेही पाहावं लागणार आहे. संघाची धावसंख्या 3रा खेळाडू बाद झाल्यानंतर 20 धावा धावफलकावरती आहेत. वीरेंद्र सहवागचा एक किस्सा संदीप जगे सरांनी जरूर सांगितला. सचिन तेंडुलकर केवळ एक वेळेला रनआउट स्वरूपामध्ये बाद झाला आणि त्याला मी स्वतःच्या माध्यमातून मी बाद केला होता. आणि सचिन तेंडुलकरचा एक विचार जर का आपण असाही केला ना, एसटी चित तो केवळ एकदा झाला, ज्याला ब्रॅड हॉगने केलं 2007 मध्ये. आणि ब्रॅड हॉगने त्याला बाद केल्यानंतर सचिन तेंडुलकरकडे ब्रॅड हॉग गेला, म्हणाला की याच्यावरती मला ऑटोग्राफ तुमचा हवा आहे. त्यावरती सचिन तेंडुलकरने एक सुंदर ओळ लिहिली होती, गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. बंटी पाटीलचा हा चेंडू वाईड यॉर्कर पाहायला मिळतो. यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना डॉट बॉल आला. सचिन तेंडुलकरने त्या बॉल वरती आपल्या डाव्या हाताने स्वाक्षरी केली आणि त्यावरती खाली लिहिलं, इट्स विल नेव्हर विल बी हॅपन अगेन. पुन्हा असं कधीही घडणार नाही. मित्रांनो, तब्बल 21 वेळेला ब्रॅड हॉक त्याच्या समोर आला, कदापि सचिन तेंडुलकरला बाद करू शकला नव्हता, कारण त्याची असणारी मेहनत, त्याची असणारी प्रॅक्टिस. उजव्या यष्टीच्या बाहेरील हा चेंडू पुन्हा एकदा यष्टीरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. अचूक टप्पा फार महत्वाचा आहे. तुमची दिशा जी आहे ना, तुमच्या संघाची दशा ठरवणारी राहणार आहे. आणि इथे मात्र गोलंदाजासाठी जिथे मात्र आपण पाहतोय ना, बंटी पाटील गोलंदाजी करतोय आणि जर का त्याने मेडन षटक इथे हाताला ना तर त्याच्यासाठी तुषारजी शिंदे साहेब यांच्याकडून कॅश प्राइज 200 रुपये असणार आहे. गोलंदाज पुन्हा एकदा
उजव्या यशीच्या बाहेर येईल. इथे पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर आली आहे. संदीपजी जगे सर, निश्चित आपण म्हणतो की पारितोषिकांचा वर्षा होतोय, परंतु जे पारितोषिक 100 रुपयाची धनराशी लावतात ना, त्यांच्यासाठी मी एक नम्रतेची विनंती करेन. आज सध्याच्या घडीला पेट्रोल जे आहे ना 109 रुपये आहे आणि येणाऱ्या कालावधीमध्ये 150 पर्यंत जाणार आहे. कारण की युक्रेन आणि रशियाचे युद्ध जर का झालं तर 150 ते 200 रुपये भरावा लागेल. ते भरण्यापुरतं तरी खेळाडूंसाठी पारितोषिक येऊ द्या. स्पर्धा लाख मोलाची आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो बंटी पाटील. जयसाठी हा चेंडू हलक्या हाताने, केवळ दिशा दिली चेंडूला, लटकट केलं, हलक्या हाताने खेळलेला हा फटका थर्डमॅन बाउंड लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय. जिथे धावा मिळत असताना पाहायला मिळत आहे. दोन प्रत्येक चेंडूवरती काही ना काहीतरी वेगळं करावं, त्याचं बॉडी लँग्वेज सांगतोय, माइंडसेट सांगतोय की आज मी काहीतरी वेगळं करण्यासाठी मैदानावरती आलोय. आणि जय पाटणकर तेच करत असताना पाहायला मिळतोय. धावा मिळत आहे. दोन संघाची धावसंख्या धावून पोहोचते 23 या धावसंख्येवरती. 23 हा धावफलकावरती आहे. त्याचा आत्मविश्वास दांडगा आहे आणि मैदानाच्या आतमध्ये ज्या पद्धतीने तो वावरतोय ना, अनेक वेळेला आपण म्हणतो आपला खेळ संपल्यानंतर ही टाळ्यांचा गजर हा तुमच्यासाठी व्हायला हवा. जय पाटणकरच्या बॅट मधून शेट डाऊन ग्राउंड. चेंडू मात्र सरळ ट्रॅव्हल होत असताना आसमानी सुलतानी टोला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. जय पाटणकरच्या बॅट मधून षटकार. थँक्यू. जय पाटणकर साठी आपण एवढंच म्हणू शकतो, कमाल है, धमाल है, ये खिलाडी बेमिसाल है. मैदानाच्या आतमध्ये तो चांगल्या रीतीचा खेळ करत असताना पाहायला मिळतोय. जिंकण्यासाठी 56 धावांचं लक्ष आहे. 29 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेटचा विचार केला ना तर 14.50च्या सरासरीने धावा येत असताना पाहायला मिळतात. उर्वरित जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये 27 धावसंख्येची आवश्यकता, अर्थात प्रति षटका गणिक 9ची धावा इथे गोळा करावा लागणार आहेत. जिथे 18 चेंडू आणि 27 अजूनही हव्यात. पारितोषिक अजून आलंय. बंटीजी वारंगे यांच्याकडून 100 रुपयाचा कॅश प्राइज आणि बंटी वारंगे साहेब यांच्याकडून अजून 200 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. हे जे लगावण्यात आल्या प्रत्येक षटकारासाठी हे पारितोषिक पाहायला मिळते. निखिलजी सुर्वे असतील, अभिषेकजी सावंत असतील, यांच्याकडून कॅश प्राइज येत असताना पाहायला मिळतं. प्रत्येक फलंदाजासाठी जय पाटणकर साठी खास करून हे पारितोषिक आलंय. निखिलजी सुर्वे साहेब यांच्याकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज आलाय. या खेळाडूसाठी बक्षिसांची वर्षा होत असताना पाहायला मिळत आहे. कॅश प्राइजचा विचार केला ना, मला एक असा किस्सा आठवतो. 2008 सालच्या IPL मध्ये ना विराट कोहलीला ज्यावेळी तो अंडर-19 मधून आला होता आणि त्याला ज्यावेळी सामना संपला ना, स्पर्धा संपली ना, ओमनी कारने एअरपोर्ट वरती सोडण्यात आलं होतं. सध्याच्या घडीला त्याच विराट कोहलीकडे ना जगातील, भारतातील सर्वाधिक महागड्या गाड्यांचे ताफा आहे आणि 800 करोडहून अधिक संपत्ती आहे. पहा, मेहनत त्यामागे महत्वाची ठरते. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज, तिसरे षटक. संकेत खोलवा टप्प्याचा हा चेंडू ऑन साइडला लॉफ्टेड ऑन रॉय केला. क्षेत्ररक्षक येतो, डीप मधून प्रोटेक्शन ठेवण्यात आलाय. एक धाव जरूर येत असताना पाहायला मिळते. आणि अशा तऱ्हेने मी अनेक वेळा म्हणतो की एका रात्रीत विराट कोहली बनत नसतो. त्यासाठी तुम्हाला मेहनत, अथक परिश्रम घ्यावे लागतात आणि तेच घडत असताना पाहायला मिळालं. विराट कोहलीने अनेक विक्रम मोडीस काढले. गेले काही दिवस ना अशी चर्चा झाली होती विराट कोहली कुठेतरी दोई जड जातोय की काय संघासाठी, परंतु त्याच्या बॅट मधून आलेलं परवाच्या दिवशीचं अर्धशतक हेही तितकंच चांगलं खुणावताना पाहायला मिळालं. त्याच्याकडे असणारी महागडी वॉच, महागडे मोबाईल हेही तितकेसे चर्चेचे विषय अनेक वेळा ठरले. गोलंदाजी मार्कवरती संकेत पुन्हा एकदा सज्ज होणार. स्ट्राईक एंडवरती आहे बाहुबली रोहा तालुक्याचा, अर्थात जय पाटणकर. पुढे सरकला, उजव्या यशीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू त्याच्यापासून फ्लाइंग अवे फॉर द बॉडी, ज्याने खेळण्याचा प्रयत्न केला. उजव्या यशीच्या बाहेर हा चेंडू होता. ड्रिल करून दाखवतो. या फटक्याला मी डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळू शकत होतो, परंतु जर का वेळ निघून गेल्यानंतर आपल्या हाती काही राहत नाही आणि तेच मैदानावरती पाहायला मिळतं. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडूची सांगता झाली. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक संकेत दाखवतोय. हा चेंडू हलक्या बॅटने खेळला. जरूर क्षेत्ररक्षण तैनात करण्यात आला. काय सापळा रचलाय पहा. ज्या मेरिट वरती गोलंदाजी करतोय ना संकेत, एक धड दाखल फलंदाज ज्याची बॅट षटकार चौकारांची भाषा बोलतीये, त्याला मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पायामध्ये बेड्या टाकल्यात आणि निश्चितच एक सुंदर लयबद्धता आहे गोलंदाजी संकेतच्या माध्यमातून पाहायला मिळते. उजव्या यशीच्या बाहेर तो गोलंदाजी करतोय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न इनसाइड एज चेंडूने घेतली आहे. स्लिप झालाय. काय घेताय डायरेक्ट हिट. पंचांकडे अपील. बोट आकाशाकडे. एक मोठी मासी जाळ्याला. सरप्राईज पॅकेज. जय पाटणकर बाद.
थँक्यू. संकेतच्या या गोलंदाजीने दाखवलं प्रत्येक प्रयत्नात यश मिळतं असं नाहीये मित्रांनो, परंतु यश प्रयत्नातच मिळतं आणि निश्चित त्याचे प्रयत्न हे शर्तीचे राहिले. फलंदाजाला बाद केलं, परंतु आपला खेळ संपल्यानंतरही आपल्या खेळाची चर्चा सातत्याने व्हायला हवी. जय पाटील सगळ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या. काय खेळलाय तो, सरळ बॅटने त्याने लिहिले या चेंडूला सीमारेषेच्या बाहेर काढलं. बाधून तंबूच्या आचऱ्याला परतला जय. त्याने एकंदरीत विचार केला ना जय पाटणकरचा. 9 चेंडू मध्ये 19 धावांची वादळी शॉर्ट बट स्वीट एक झुंजार खेळी करून तो तंबूच्या आचऱ्याला परतला. नवीन फलंदाज कुणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतो. डावखुर हाताचा फलंदाज आहे आणि डावखुर हाताचे फलंदाज अनेक वेळेला विध्वंसक असा खेळ पाहायला मिळत असतो. नॅचरल टायमिंग आणि हाय बॅक लेफ्टने सातत्याने खेळत असताना ते पाहायला मिळतात. मागील मॅच मध्ये एक फटका पाहायला मिळाला होता जो मात्र एका हाताने खेळला गेला. आणि अनेक वेळेला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जास्तीत जास्त वेळेला लेफ्ट हँडर फलंदाजाचा विचार केला तर ॲडम गिलक्रिस्ट आपल्या ग्लोव्ज मध्ये काही ना काहीतरी विशेष एक रुमाल ठेवायचा आणि तेच कारण असायचं त्याची फलंदाजी बहरात येण्याचं. गोलंदाज संकेतचा हा चेंडू उजव्या यशीच्या बाहेर आहे. आज मात्र डोळ्याची पापणी लवते ना लवते तद्वर मात्र त्याने केलेली ही गोलंदाजी जी आहे ना डोळ्याची पारणं फिरणारी राहिली आहे. आज त्याचा दिवस आहे. संकेत बहारदार गोलंदाजी करतोय. गोलंदाजी ही त्याची तितकीशी चांगली राहिली होती. त्याने 21 धावा ही बॅटने बनवल्या होत्या. तो मैदानाच्या आतमध्ये 3 डायमेन्शन प्लेअरची भूमिका मैदानामध्ये बजावत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. फटका फसलाय. चेंडूला एलिव्हेशन कमी मिळालंय. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल चेंडूला पास केलाय. झेल सुटल्यानंतर धावा मिळत असताना पाहायला मिळतात. इथे त्या 2 संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर धाव फलकावरती धावा आहेत त्या 32. 56 धावसंख्येचा पाठलाग करायचा. 32 धावा धाव फलकावर. विजयासाठी अजूनही 24 धावसंख्येची आवश्यकता. 12 गेंदे आणि शेष जीत केले 24 रन की जरूरत. लेता छोटासा ब्रेक जाते डीजे की ओर. सुनते एक मधुर संगीत. थँक्यू. चेंडू उपलब्ध करून द्यावा. सिक्सर सुप्रीमोचा हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये चांगलं कामकाज करत असताना या चेंडूवरती अनेक धावा आल्या. कालच्या दिवशी रोहितने रचलेला तो इतिहास 6 चेंडूवरती 6 षटकारी काल आम्ही पाहिले. हार जीत ही लपंडावर आहे. जिद्द राहू दे मणी झुंजायची पुन्हा. अडवतील ही लाख वादळे सिद्ध होऊ नये तुला उजळायचे पुन्हा. या आशेवरतीच प्रतीक आणि कुणालला मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागणार आहे. 12 चेंडू आणि 24 धावा इतकं मोठं लक्ष नाहीये, परंतु क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती कधी काय घडेल ना याचा मात्र नेम नाही आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो जिथे मात्र क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडतं याचा मात्र कदापिही कोणी भाकीत करू शकत नाही. मैदानाच्या आतमध्ये 12 चेंडू आणि 24 धावा कशा रीतीने बनवल्या जातात याही तितक्याशा महत्वाच्या ठरणार आहेत. चेंडू मात्र बदलला गेलाय. मैदानावरती नवीन चेंडू उपलब्ध करून देण्यात येतोय. टेनिस क्रिकेटच्या 120 ग्रामच्या या चेंडूवरती ना अनेक इतिहास लिहिले जातात, अनेक इतिहास मोडीच काढले जातात, परंतु ह्या 12 चेंडूमध्ये 24 धावा बनवल्या जाणार का? स्ट्राईक एंडवरती यावेळी पाहायला मिळतो तो अर्थात प्रतीक आहे. स्ट्राईक एंडवरती प्रतीकसाठी गोलंदाजी मार्कवरती दाखल होतोय तो बंटी पाटील. मागील षटकामध्ये धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली होती या गोलंदाजाची, परंतु मॅच मध्ये कमबॅक करून देणारे षटक संकेतचं राहिले गोलंदाज बंटी. उजव्या यशीच्या बाहेर 59 वेगाने टाकला गेलेला चेंडू फास्ट अँड फ्युरियस व्हाईट बॉल आहे. उजव्या यशीच्या खूपच बाहेर निघणारा हा चेंडू ज्या गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. आता जय आणि पराजय मधील जे अंतर आहे ना ते अवांतर चेंडूने कमी केलं. विजयासाठी 12 चेंडू आता 23 धावसंख्येची आवश्यकता. 12 गेंदे शेष 23 रनों की आवश्यकता है. इस मैच को जीतने के लिए, परंतु हा सामना कोण जिंकणार, काय घडणार या सामन्यामध्ये? गोलंदाज पुन्हा एकदा. खोलवा टप्प्याचा चेंडू आहे, ऑन साइडला केलाय, लॉफ्टेड ऑन राईट, जो मात्र पाहायला मिळतो वाईड लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येणार, तद्वर मात्र होणारा टाळ्यांचा गजर सांगतोय. एक चांगली गोलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. 2 बलाढ्य संघांदरम्यानची लढत आहे. एका बाजूला आपण पाहतो ना जिथे मात्र खेळत असताना या दुसऱ्या मॅच मध्ये सोनेश्वर निवी आणि बंगलेआळी या 2 संघांदरम्यानची ही लढत मैदानावरती पाहायला मिळते. या धावांचा पाठलाग करत असताना अर्थात
बंगळवाडी हा संघ या धावांचा पाठलाग करतोय, परंतु या संघासमोर हे एक मोठं आव्हान उभं ठाकलंय गोलंदाज बंटी पाटीलचं. तो कशा रीतीने गोलंदाजी करणार हे पाहावं लागणार आहे. डावखुरे आताचा फलंदाज स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय या वेळेला, जो मात्र इन ॲट नंबर 6 वरती आलाय. कुणाल जो मात्र स्ट्राईक एंड वरती पाहायला मिळतोय. 6व्या क्रमांकावरती फलंदाजी करत असताना रिषभ पंत अनेक वेळेला चांगले सामने जिंकून दिले भारताला. कोण विसरेल गाभाचा घमंड जो ऑस्ट्रेलियाचा तोडला तो रिषभ पंत नाही, परंतु तो काही सामन्याआधी उजव्या यशीच्या बाहेर क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. सापळा रचला गेला आणि त्या सापळ्यामध्ये मासळी अडकली आहे. खेळाडू क्रमांक बाद होतोय, संघाला बसला कुणालच्या रूपाने धक्का. खेळाडू बाद. थँक्यू. काय गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. 5 क्षेत्ररक्षक डावखुरा हाताचा फलंदाज ज्या स्ट्राईक एंड वरती आला ना त्याला शॉर्ट मिड विकेट तैनात करण्यात आलं. संकेतला त्या ठिकाणी आमंत्रित करण्यात आलं आणि लिलया त्याने झेल अगदी सोपा त्याने झेल हा इथे टिपला. खेळाडू बाद होऊन तंबूच्या आचऱ्याला परतला कुणाल, जो मात्र 5व्या क्रमांकाचा फलंदाज जो बाद होणारा ठरला. संघाची धावसंख्या स्थिरावली आहे. धावफलकावरती धावा आहेत त्या सध्याच्या घडीला जर का आपण पाहिलं ना तर धावा पाहायला मिळतात त्या 34 रन्स ऑन अ बोट. 34 धावा धावफलकावरती आहे. सामना नंबर 2 मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना पाहायला मिळतोय. बंगळवाडी संघ या धावांचा पाठलाग करतोय. सुनेश्वर निवी या संघाच्या विरोधामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होणार. राईट आर्म वरती विकेटने बंटी पाटील. उजव्या यशीच्या बाहेर टाकला गेलेला हा चेंडू जो मात्र यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. सुंदर गोलंदाजी पहा. जिथे मात्र मी म्हणेन मॅच मध्ये कमबॅक केलं होतं त्या 3ऱ्या षटकाने संकेतने केलेली गोलंदाजी, त्याने टाकलेलं 3 धावेचं षटक आणि तदनंतर जे काय गोलंदाजी पाहायला मिळाल्या ना बंटी पाटीलचे, ती मात्र संकेतच्या पावलावरती पाऊल टाकणारे ही षटक पाहायला मिळत आहे. अगदी तिथून मारा गोलंदाजांना 4 मुंड्याचित करणारी ही गोलंदाजी. सरळ बॅटने केला. स्टेट डाऊन ग्राउंड क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला. चेंडूवरती येणार तद्वर मात्र काय घडतं मैदानाच्या आतमध्ये जिथे धावा येत असताना पाहायला मिळते केवळ एक खांद्याच्या जोरावरती केली जाणारी फेकी, अचूक फेकी पाहायला मिळाली जी मात्र बाउंड्री लाईन वरून करण्यात आली. जिथे एक नेत्रदीपक असा थ्रो करण्यात आला, जिथे मात्र एकच धावेवरती रोखण्यात येते. संघाची धावसंख्या आता मात्र सामन्यामध्ये चुरस निर्माण होते. जो सामना सहजरित्या जिंकतोय की काय बंगळवाडी हा संघ असं भासत होतं ना, परंतु आता मात्र वर मुंडी काढली आहे आणि निश्चितच मी म्हणेन की एक सुंदर लयबद्धतेने केली जाणारी गोलंदाजी. 35 धावा धावफलकावरती आहेत. विजयासाठी अजून इथूनही जर का विचार आपण केला ना तर 56 धावांचा पाठलाग करायचा असताना जिंकण्यासाठी अजूनही 21 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच लांबवली आहे या गोलंदाजाने. गोलंदाज बंटी पाटील पुन्हा एकदा सज्ज करतोय होत असताना स्टेट डाऊन राऊंड खेळण्याचा प्रयत्न. कार्पेटच्या साह्याने केलेला हा फटका जिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून केवळ आणि केवळ एकेरी धाव मिळते. हा प्रत्येक चेंडूवरती वेगळा धाटणीचा चेंडू टाकलाय. फलंदाजाला प्रश्न विचारणारे हे गोलंदाजाचे चेंडू पाहायला मिळाले. डावखुरा आणि उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी जिथे मात्र आपण पाहतोय ना काहीतरी वेगळं करण्याची जी काय भूमिका बंटी पाटीलची राहिली ना त्यामध्ये त्याला सफलता आतापर्यंत प्राप्त होत असताना पाहायला मिळाले. कालच्या दिवशी याच सिक्सर सुप्रीमोच्या बॉलने अनेक रंग बदलले. गोलंदाजांची संदीपची हॅट्रिक आम्ही पाहिली. रोहितच्या बॅट मधून 6 चेंडू 6 षटकार पाहायला मिळाले. धावांची लयलूट होत असताना कालच्या दिवशी पाहायला मिळाली होती. गोलंदाज पुन्हा एकदा इथे सरळ बॅटने केला. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली टिपला. झेल संपला. फलंदाजाचा खेळ. खेळाडू क्रमांक 6 बाद. थँक्यू. जिंकण्यासाठी आता मात्र आपण पाहिलं ना धावफलकावरती धावा आहेत त्या 36. विजयासाठी 20 धावसंख्येची आवश्यकता. एक सामना आठवतो 2016चा जिथे मात्र विश्वचषकाची T20ची मॅच इडन गार्डनचं मैदान. कार्लस ब्रॅथवेटने बेन स्ट्रोक वरती लगावलेले 4 चेंडू 4 षटकार ही पाहायला मिळाले होते आणि तो सामना लिलया जिंकण्यात आला होता वेस्ट इंडिज संघाने. तदनंतर त्या मॅच नंतर डीजे ब्राबोने गाणंही बनवलं होतं आणि तदनंतर आपण पाहिलं ना तर सध्याच्या घडीला कार्लस ब्रॅथवेटला एक कन्यारत्न झालाय. त्याने त्या
आठवणींना उजाळा देत असताना इडन रोज असं त्या छोट्या मुलीचं नाव ठेवलंय, परंतु इथे कार्लस ब्रॅडफिट सारखी फलंदाजी करावी लागेल या फलंदाजाला. स्ट्राईक एंडवरती सध्याच्या घडीला पाहायला मिळतोय. अर्थात अभिजित पाटणकर मैदानाच्या आतमध्ये तो स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. प्रतीक आहे स्ट्राईक एंडवरती. कशा रीती फटकेबाजी होणार. 6 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. राईट अंबोर विकेटने सज्ज होत असताना पुन्हा एकदा सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. बॅटच्या स्टिकर जवळ चेंडू लागला आहे. कार्पेटच्या साह्याने केलेला हा फटका दुहेरीसाठी पलटले. काय घडतं मैदानामध्ये. विकेट सॅक्रिफाईस केली आहे. प्रतीक पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवरती आलाय. खेळाडू क्रमांक बाद होतोय. संघाला 7वा धक्का. थँक्यू. पहिल्या 2 षटकामध्ये ना तुषारजी आपण पाहिलं ना तर सामना जवळपास जवळ घेऊन आला होता तो जय पाटणकर, परंतु क्रिकेटचा खेळ पाहना कसा कधी काय घडेल याचा मात्र नेम नाही आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना, चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे, पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. ये क्रिकेट सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना. उद्याचं काय आहे हे कोणीही सांगू शकणार नाही. मैदानामध्ये गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. 5 चेंडू 19. इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय केलाय. वेगाने बीट केलाय फलंदाजाला. खेळाडू बाद होत असताना पाहायला मिळतोय. मोठी माशी जाळ्याला. खेळाडू क्रमांक 8 बाद. थँक्यू. जय पाटणकर वगळताना कोणताही खेळाडू मैदानावरती तग धरून उभा राहायला तयार नाही आहे. तो डगआउट मध्ये गेल्यानंतर जय पाटणकरच्या कानामध्ये म्हणत असेल, मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी कहाणी है. परंतु काही ना काहीतरी मोठी फटकेबाजी अजूनही करावी लागेल. क्रिकेटच्या या खेळामध्ये अजून सामना संपलेला नाहीये, कारण मी अजून जिंकलेला नाहीये. खूप काय बाकी आहे. विजयासाठी अजूनही 19 धावसंख्येची आवश्यकता आहे. 4 चेंडूंचा खेळ शेष आहे. या टेनिस बॉलच्या खेळामध्ये मैदानाच्या आतमध्ये येणारा बंटी याच्यासाठी पारितोषिक येतोय तो रोहितजी यांच्याकडून जे 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. कॅश प्राइज जर का हा सामना जिंकवला तर सामना जिंकवेल का हा खेळाडू. जिंकण्यासाठी 4 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. फटका फासला जरूर आहे. हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक येतोय. चेंडू खाली. संकेतने टिपला. झेल. खेळाडू क्रमांक 9 बाद. थँक्यू. मॅच मध्ये काही नाही, आपण गाण्यावरती बोलूया. शेंगा विकणारा एका व्यक्तीचं नशीब पहा सोशल नेटवर्किंग साईटने कसं बदललं पहा. एक ज्या शेंगा, ज्या भुईमुगाच्या शेंगा असतात ना, त्या शेंगा विकणारा भुवन आज मात्र जगप्रसिद्ध झालाय. त्याचं ही बीट संपूर्ण महाराष्ट्रात नाही तर भारतात नाही, भारताच्या बाहेरही वाजते. गोलंदाज यष्टीरक्षकाचा वेध घेणारा हा चेंडू इथे पराभवाच्या गर्द छायेमध्ये अडकत असताना पाहायला मिळतोय. तो बंगलेवाडी हा संघ जिथे बॅकफूट वरती ढकललाय. या गोलंदाजांनी या षटकाचा विचार केला ना तर केवळ 1 धाव रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद होत असताना खेळाडूंनी अर्जित केली होती, परंतु हॅट्रिकच्या बॉलवरती डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. कव्हरला खेळले जिथे मात्र डीपॅक्सचा कव्हरला चेंडू मात्र सणसणीत असा चौकार पाहायला मिळतोय फलंदाजाच्या बॅटमधून. थँक्यू. शहापूरचा बाल्या याने गायलेलं हे गीत आहे आणि त्याचं हे गीत सादर करण्यात येतं. शहापूर या विभागामधून तो येतो. गोलंदाज
खोलवा टप्प्याचा हा चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला जिथे फील्ड करण्यात येतोय. मॅच मध्ये काही नाही आहे, गीतांवरती आपण सातत्याने बोलतोय. मच्छी पकडणाऱ्या बाल्याने गायलेलं हे गीत आणि सोशल नेटवर्किंग साईट वरती त्याचंही चर्चा जास्त आहे. मॅच संपली आहे, सामना जिंकलाय सोनेश्वर नेव्ही या संघाने. कॉंग्रॅच्युलेशन अँड वेल प्लेड. या सामन्याचा शिल्पकार मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण अगदी थोड्याच वेळामध्ये देऊयात, परंतु पुढील सामना YCC पिंगळसाई आणि धनगराई रोहा या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार. ही सामना फार महत्वाचा ठरणार आहे, कारण की जिथे दोन व्यक्तींदरम्यानची लढत पाहायला मिळेल. अगदी थोड्याच वेळामध्ये परतूया, परंतु या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यासाठी आपण प्रार्थना करूयात खेळूदाजी गिजे साहेब आणि अगदी त्याच वेळेला सुनीलजी मेहता